क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दळवट मतदान केंद्रावर अधिकाऱ्याने प्रसार माध्यमांना आरडाओरड करत दिला लाईव्ह बंद करण्याचा दम। अधिकाऱ्याची चूक लक्षात येताच मागितली प्रसार माध्यमांची माफी। दिनांक 20 मे रोजी कळवण सुरगाणा मतदारसंघातील दळवट या मतदान केंद्रावर सकाळी 8 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास माजी केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार हे आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी प्रसार माध्यम देखील पोहोचले होते। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि दिलेल्या परवानगीनुसार प्रसार माध्यम मतदान केंद्राच्या बाहेर अंतर राखून उमेदवार व मतदारांच्या प्रतिक्रिया घेत असताना मतदान केंद्रावरील अधिकारी ठाकूर यांनी त्या ठिकाणी रागारागात येऊन प्रसार माध्यमांना कॅमेरे बंद करण्याचा सज्जड दम दिला। त्यावेळेस विविध प्रसार माध्यमांचे लाईव्ह चित्रीकरण चालू होते। त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र व परवानगी दाखवल्यानंतर अधिकारी ठाकूर यांनी झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली। परंतु सुरळीत मतदान प्रक्रिया चालू असताना देखील अशा मुजोर अधिकाऱ्यांमुळे कुठेतरी शांतता भंग होते हे देखील बोलले जाते। तुम्ही त्यांच्यावर थेट दादागिरी करतात, पोलीस बोलत आहेत की आपल्याच्या मागे लागलात। आपल्याकडे नाही बघितलं, आपल्याकडे नव्हतं ते काय, त्याच्यामुळे माझ्याकडे चूक झाली। पण मी आता समजलं मला की तुमच्याकडे ते आहे, त्यामुळे माफी मागतो तुमची। तुम्हाला 200 मीटरच्या आतमध्ये अलाउड आहे। फक्त ज्यांच्याकडे ECIचं प्रमाणपत्र आहे की तुम्ही व्हिडिओग्राफी करता त्यांच्यासाठी। मात्र तुम्ही सगळ्यांना बाहेर काढा या भाषेत या ठिकाणी बोलले। नाही, सगळ्यांना नाही सर, रेकॉर्डिंग आहे, लाईव्ह चालू असताना तुम्ही बोललात की बंद करा। सगळे तुम्हाला आयबीएन लोकमत चॅनल माहित नाही का? तुम्हाला इतर चॅनल माहित नाही का? बूम दिसला नाही का तुम्हाला? तुम्ही आयकार चेक नाही केलं, मी फक्त हे सांगितलं गर्दी नाही करू, बाकी गर्दी कमी करा। तुमची भाषा लोक उमेदवार सांगताय, उमेदवार सांगताय स्वतः, तुम्ही कोणत्या पद्धतीत बोलत होते? माझी भाषा तुम्हाला माफी मागितली ना। ठीक आहे, शकुंतला मावशींनी सांगितलं, आपण सन्मान करूया त्यांच्या शब्दाचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।